मंडळी नमस्कार. मायनीमधील कचरेवाडी नावाचा हा जो भाग आहे या ठिकाणी आपण सध्या उभे आहोत. या ठिकाणी मूलभूत सुविधांचा कसा बोजवारा उडालेला आहे या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण गावकऱ्यांकडून जाणून घेणार आहोत. वासिम बागवान आमचं घर इथं आहे. या गटराचा पाण्याचा त्रास होतोय, सगळा मच्छरचा त्रास आहे, रोगराईचा. आणि रस्ता पण इथं जरा अरुंद आहे. त्या हिशोबानं काय ते नियोजन करावं ग्रामपंचायत. सीताबाई बाजी कचरे, तालुका खटाव, जिल्हा सातारा, मुक्काम पोस्ट मायनी. ही ग्रामपंचायती आज 65 वर्ष करून पण आमचं काही केलेलं नाही. आता येते पाणी फक्त दारूचं खाली पाणी येते. आमचं नळ आहे यातनं जायला एक कोण सुद्धा लक्ष घालत नाही. ग्रामपंचायत सदस्य येत नाही, आता हे आहे ती येत नाही, सदस्य येत नाही, ती कोण सरपंच येत नाही. नुसतं टोळीचं उत्तर देतात, आम्हाला आज करतो उद्या करतो, कुणी येत नाही. आता आलो परत आलो म्हणते त्यांनी सोडून देतात. रात्रीच्या लाईटी नसतात, डांबावरती रस्त्याने आम्ही चाललो तर आम्हाला जायला काय नाही. आलेले आमचे आमदार जयकुमार गोरे डॉक्टर निधी आणतात तरी माघारी पाठवतात. एका सहीसाठी सगळे माघारी पाठवून देतात. बायकांना सुद्धा विचारत नाहीत. ना संडासला पाणी, ना संडास बांधलेलं कधी नाही. एवढे वर्ष आमदार असून ह्या गावाची सोयी नाही कुठं सुद्धा. ह्याला वाचा कोण फोडणार सांगा मला. आता आलो म्हणतात परत आलो म्हणतात. हे बघा आमचे रस्ते कसे आहेत ते. आम्ही बायका माणसं राहतो इकडच्या ह्याला. कुणा सगळं आम्ही फिरायचं आणि कसं फिरायचं. हे रस्ता बघा कसे आहेत ते सगळे. हेच पाणी प्यायचं, ह्यातनं सगळं जायचं, मग कसं व्हायचं लोकांचं. न्याय तर कधीच मिळालं नाही. आम्ही म्हातारे झालो. ही पोरं आता तरुण आली होती, आम्ही म्हातारे झालो. इलिशाला तेवढं शिव्या द्यायचं, घाण घाण बोलायचं एकामेकाला, झाला विषय संपला ह्यांचा. आम्हाला अन्याय कोण द्यायचं. आतापर्यंत गाव शांत राहिलं हे डॉक्टर यावं पुरते. 1.5 वर्ष झालं गटर काढले, एकदा बी घाण काढाय आली नाही. ती चर काढलेली मुजवली नाहीत. पोरा बाळासनी त्रास होत आहे आमच्या. आजारी पडत्यात, मच्छर ढास सगळं. ही 1.5 वर्ष झालं गटराचं काम केले या. मग ही घाण बहुत अवतनी आहे. आमची पोरं बाळा बारकी आहे, ती कुठं जायचं, काय करायचं, आजारी पडते ती. त्याच्यासाठी त्यांनी काहीतरी केलं पाहिजे. नाहीतर काय काम असलं की ग्रामपंचायतवाल्यांनी हे केलं पाहिजे, बघितलं पाहिजे. इथं त्रास किती होतोय राहणाऱ्याला. म्हातारी कोतारी माणसं पडते ती काय काय वेळेस. रस्ता व्यवस्थित नाही, जिथे येतोय इथं डबर पडतोय, तिथं तुंब घालतोय की झालं, विषय संपला त्यांचा. परत काय पुढं बाग नाही, काय नाही तसलं. तुंब घातला की झालं का. त्याच्यासाठी काहीतरी त्यांनी आपलं हे करावं. हिंदू साळुंके किती वेळा संबंध म्हणजे आमच्या समोरच गटर तुंबलेली आहे, ती कधी काढत नाही. ती सारखा पाण्याचा ढू सगळा हाय, सगळे मच्छर ना पोरं बाळा सगळे आजारी पडते. ती किती सांगितलं त्यांना, तक्रार केली जाऊन तरी ती बघाय सुद्धा येत नाही, ती का बघत सुद्धा नाही. ती त्याच्यावर काय करणार आम्ही. इथं गटारा तरी बांधलेली, ती तरी नीट बांधली, ती का बांधली नाही ती अजिबात. तर त्याची सोय करायची. आमची आजारी पडते ती सारखी, त्याला कोण बघणार आणि कोण पैसे देणार त्याला. आम्ही आपलं जगायचं का ते बघत बसायचं, तुमचं गहाण घेऊन बसायचं आजारी पडत सारखं. त्याच्यावर काहीतरी पाणी गटारा सोडून बहुतच्या चरी मुजवल्या नाही ते त्यातनं पाणी खाली वाहतंय सगळं. रस्ता तोडून तुम्ही पाणी घालवताया. नीट गाड्या जात नाही, त्या काही येत नाही. त्या म्हाताऱ्या माणसाला सुद्धा जाता येत नाही. त्याची काहीतरी सोय झाली पाहिजे, केली पाहिजे. झालं का. बेशिला जाणारा रोड आहे. त्या रोडची अशी दुरावस्था झालेली ती 65 किलोमीटर काय होता. शासनानं त्याच्यावर लक्ष चांगलं देऊन काय या रोडची चांगली व्यवस्था व्हावी. काय यांना लोकांना कुठला त्रास होणार नाही.
आणि पावसाळ्यात तर मग काय वाईट अवस्था होती. हो हा, तर कृपया करून शासनानं चांगलं लक्ष द्यावं ह्याकडे. मी गजानन लक्ष्मण सनगर इथंच राहतो. हा माझ्या घराकडून जाणारा रस्ता आहे. ग्रामपंचायत अजिबात लक्ष देत नाही. विठोबा मंदिर ते माझ्या घरापर्यंत रस्ता मंजूर केलेला, तोही निधी परत गेलाय NOC न दिल्याबद्दल. तरी ग्रामपंचायतीने इकडं ताबडतोब लक्ष द्यावे. खूप म्हणजे मच्छर, लहान मुलं आहेत, खूप डाग, मच्छर वगैरे त्रास होतोय. हनुमंत चंद्रमाने. तर इथं 20 वर्षापासून असं रस्त्याची अवस्था आहे आणि पाईपलाईनची चर काढलेली ती तशीच मुजवली नाही, काय नाही, व्यवस्थित तशीच होती. वरंबा तसाच, माती तशीच होती आणि डांबावरची लाईट नव्हती. त्याच्यामुळं रात्रीचं येताना आमची आई तिथं पडली, अंधारात न दिसल्यामुळे पडली. त्याच्यामुळं आम्हाला दवाखान्याचा खर्च 80,000 ते 90,000 रुपये झाला. नंतर ना आम्ही ग्रामपंचायतीकडे तक्रार केल्यानंतर मग त्यांनी लाईटीवरचे बल्ब लावले आणि रस्त्याची अवस्था 20 वर्षापासून अशीच आहे, ती अशीच आहे. गटाराची पण अवस्था, दुर्गंधी व्यवस्थित आहे. त्याच्यामुळं मच्छराचा लय त्रास होतोय. विजयप्रकाश माने. जायला रस्ता नाही, म्हातारा आमचा आजार आहे, त्यामुळे या जायला आम्हाला रस्ता पाहिजे. गटाराची घाण आहे, एवढी व्यवस्थित करून द्या. कोणी कर, ग्रामपंचायत करून द्या. घाण झालंय बघा, ही किड पडतात बघते, नाही लोटलं का नाही किड पडतात. पण रोज लुटतोय आम्ही रोज, तरी वास मारतोय. किती बऱ्या सांगितलं असेल एवढं गटर सरळ करा, पण कोण करत नाही. हा, काय करायचं? महिन्या 15 दिवसाला दवाखान्यात जायचं नाही, याचं जाऊन सर्दी झाली, खोकला झाला, काय न झालं. हा, लय ह्याचा ताप आहे बघा आम्हाला हे या गटरात. माझं नाव मनोज महादेव श्रीखंडे. काय अडचण आहे नेमकी? माझी अडचण काय, इथं रस्ता आपल्या इथं करणार होते, आज सांगितलेलं होतं. आता अजून रस्त्याचं काय नाही, गटार सुद्धा व्यवस्थित झालेलं नाही, झाकलेलं नाही व्यवस्थित. किंवा हे पाणी येतं ते आता तुम्ही बघितलं असेल, किंवा इथलं तुम्ही दिसतंय तुम्हाला काय केलेलं आहे. हे कोणी केलं? केलेलं आहे पण म्हणजे आपली ग्रामपंचायतीने केलेलं आहे. ह्या रस्त्याला गटर झालंय, परंतु या गटराला झाकणं नाहीत. झाकणं नसल्यामुळे या रस्त्यावरती या जाता येत नाही, रहदारी नाही, आणि रस्त्यावरती जे अतिक्रमण आहे ते पण निघावं. कारण काय आहे, इथं ही गटर झालं, याला इथं हे नाही, चेंबर नाही, अशा पद्धतीचं इथं घाण आहे. ह्या इथून या आजीचं इथं गटर नाही, म्हणजे इथून घेतलेलं नाही. अजून काय सांगायचं? हा, ही घाण अशीच आहे, म्हणजे ते काय इथं ही करता येईल, पण ह्याला रस्ता आणि मुळे हेच नाही, झाकणं वगैरे पाहिजेत आणि अतिक्रमण पाहिजे. ग्रामपंचायतीने कोण करणार? अडचण काय आहे? शेत पाणी काढून द्यायचे, त्यातनं पाणीकडे येते. मग हे पाणी इकडं काय ह्यात घालायचं, शेत पाणी घालायचं इकडलं. इकडलं पाणी इकडं घाला. हा, काय नाही आमचं. काल परवा मायने ग्रामपंचायतीमध्ये जे काही सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी जी पत्रकार परिषद घेतली, त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी असं काय भासवलं की कचरेवाडीमध्ये आम्ही
भरपूर विकास केला, तर मी त्या सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना ओपन चॅलेंज करतो की त्यांनी इथं घटनास्थळी येऊन पाहणी करावी. विकास जर केलेला असेल तर त्यांनी आम्हाला फेस टू फेस सांगावं, अन्यथा आम्ही इथून पुढच्या काळात त्यांना कचरेवाडीवरती पाऊल ठेवून देणार नाही. आणि राहिला विषय आंदोलनाचा, आंदोलन 24 जानेवारी 2024 रोजी आम्ही एक आंदोलन कचरेवाडीच्या गटारीच्या करता आम्ही एक आंदोलन उभं केलं. त्या आंदोलन दरम्यान आम्हाला मायनी ग्रामपंचायत सरपंचाने लेखी आश्वासन दिलं की आम्ही कचरेवाडीत 20 लाख रुपयाचा गटारीसाठी निधी देतो, परंतु त्यांनी फक्त 6 लाख रुपयाचा निधी देऊन आमच्या कचरेवाडीचा सामान्य नागरिकांचा छेड केला असं मला वाटतं. आज या ठिकाणी मायनी ग्रामपंचायतनं काल 1-2 दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामुळे सांगितले की आम्ही मायनीमध्ये, कचरेवाडीमध्ये गटाराची कामं असतील, रस्त्याची कामं असतील, पूर्ण केली. आज तुम्ही सगळ्यांनी सगळ्या डोळ्याने बघितले की ज्या समजा कोरड्याच्या घरापासून ह्या कोरड्या घरापर्यंत आपण गटर बघितलं, अपुर आहे. कचरेवाडा ते पिपळाचं झाड बघितलं तर तिथे तुम्ही गटराचं गाणी साम्राज्य बिल, त्यामुळे कुठेही असं बिल त्यांनी काम केलंय असं दाखवलं, पण प्रत्यक्षात काम तर दिसत नाही. त्यामुळे या परिसरामध्ये फार दुर्गंधी, फार अवस्था बेकार आहे. मागच्या 5-6 महिन्यापूर्वी ह्या भागातील सगळे लोक उपोषणाला बसली होती आणि त्या उपोषण ग्रामपंचायत विरोधात गेले 3-4 दिवस चौकामध्ये उपोषण केलं आणि त्या उपोषणात ग्रामपंचायतला 20 लाख रुपये या वाडीच्या विकासासाठी देतो असं जाहीर केलं. पण तसं प्रत्यक्ष फक्त 2-4 लाखाची त्यांनी कामं दिली, ती बी अर्धवट कामं पूर्ण केली, तर शेवट बी नाही, तर एंड बी नाही. त्यामुळे गाणी साम्राज्य असंच मायनीमध्ये एक कचरेवाडीच्या बाजूला इंद्रानगरच्या परिसरात एक घनकचरा प्रकल्प आहे. त्या प्रकल्पामध्ये एवढा घाणीचं साम्राज्य आहे की सगळ्या गावाची घाण येऊन तिथं पडती आणि ती घाण थोडीशी कुणी पेट्रोल वगैरे धूर सगळं होऊन त्या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. आणि त्या घनकचरा प्रकल्पासाठी 60 लाख रुपयाचा निधी या ठिकाणी मंजूर झाला. ते काम पूर्ण झाले असं कागदावर दिसतंय, पण प्रत्यक्ष काम ते अपुरं आहे. असंच गावामध्ये श्रीराम कॉलनीमध्ये सुद्धा एक गटाराचं असं तळ तयार झाले. एक गावातील उच्च लोकांची वस्ती आहे त्या ठिकाणी. असं गावामध्ये फुलेनगर असेल, नवीपेठ असेल, नवीपेठ, सगळ्या गावामध्ये गाणी साम्राज्य आहे. कचरेवाडीमध्ये सगळ्या मायनीमध्ये गाणी साम्राज्य आहे. खऱ्या अर्थानं की ग्रामपंचायतनं या सगळ्या मूलभूत बाबी लक्ष द्यावं. या गावचे सरपंच, उपसरपंच असतील किंवा हिची दखल जर ते घेत नसेल तर BDO असेल, तहसीलदार असतील, कलेक्टर प्रांत असतील, यांनी या आमच्या भागाची दखल घ्यावी. अन्यथा आम्हाला काहीतरी याच्या विरुद्ध ठोस उपाययोजना लागेल, आंदोलन करावं लागेल. तर गावामध्ये लोकांना जर गावामध्ये जगता येत नसेल, राहता येत नसेल, तर मायनीमध्ये या ग्रामपंचायतनं करोड रुपयाची कामं केली कुठं आणि ते साहित्य गेलं कुठं, ह्या खरा लोकांनी संशय विषय आहे. की औषधं इथं कुणालाही मिळाली नाहीत, की जी औषधं वाटली म्हणजे आम्ही 50-50 रुपयाची, ते औषधं कुठेही मिळाली नाहीत. डस्टबिन कोणाजवळ मिळाले नाहीत. मग ते जे औषध फवारण्याची मिशन आहे ही कुठं औषध मारलंय, म्हणजे नक्की हे साहित्य ग्रामपंचायत करते काय, मग ते स्वतःसाठी वापरते, गावासाठी वापरते का त्याचा नुसतं फक्त कागदोपत्री खरेदी केली जाते. त्यामुळं आपली तुमच्या माध्यमातून एक ग्रामपंचायत माझी विनंती आहे की ह्या भागातील लोकांना गावामध्ये जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांना एक चांगल्या पद्धतीने जीवन जगता यावं, त्यांच्या आरोग्यास कुठली हानी पोचू नये, त्यांना कुठला त्रास होऊ नये, याची दक्षता घेऊन या सगळ्या भागातील विकास काम. आणि खरं पाहायला गेलं तर ग्रामपंचायत माझी विनंती आहे, तर ग्रामपंचायतीची आर्थिक परिस्थिती नाजूक असेल तर आमदार खासदार पण असतील, या भागाचे डॉक्टर गागोर असतील, जयाभाऊ गोरे असतील, यांच्या माध्यमातून गावामध्ये लाखो रुपयाचा फंड येतोय, पण ग्रामपंचायती एनओसी देत नाही. ती काय म्हणते की आम्हाला ह्या पैशाची गरज नाही. जर ह्या पैशाची गरज नसेल तर ग्रामपंचायत हा विकास करणार आहे कशातनं. त्यामुळे शासकीय फंड जर आपण वापरत नाही, महादेव मंदिराचं 50-60 लाख रुपये माघारी गेलं, त्या कचरेवाडीच्या विठोबा ह्या धनगर समाजाचं आराध्य दैवत विठोबा देवस्थान आहे, त्या देवस्थानाला पालखी मार्गासाठी 20 लाख रुपये आदरणीय जयकुमार गोरे भाऊंनी मंजूर केलं, पण ग्रामपंचायतीने एनओसी दिली नाही, त्यामध्ये काम माघारी गेलं. अशा असंख्य गावातील अडचणी आहेत. त्यामुळं आपल्या माध्यमातून मी आपल्याला ग्रामपंचायत विनंती करतोय की तुम्ही विकासामध्ये राजकारण आणलं का, विकास फंड निधी कुणी आणा. इथं बाजूलाच मशानभूमी आहे, त्या मशानभूमीमध्ये गेल्यानंतर अशी ते बेकार वाटतं की तिथं म्हणजे माणूस मेल्यानंतर सुद्धा माणसाला तिथं समाधान मिळत नाही, त्या मरणाऱ्या माणसाला. अशी सगळी परिस्थिती आहे. त्यामुळं त्या भागात ग्रामपंचायतीच्या नकर्तीपणावर BDO साहेब असतील, ग्रामसेवक असतील, या सगळ्यांनी लक्ष देऊन या भागाचा विकास करावा अशी विनंती करतो. तर मंडळी बघितली आपण मायनीतली कचरेवाडी, या कचरेवाडीचा मसनवाटा झाल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालं. खरं तर इथली लोक जगतात कशी आणि वागतात कशी याच नवल वाटलं. ग्रामविकास मंत्र्यांच्या मतदारसंघात जर ही परिस्थिती असेल तर इतर लोकांनी करायचं काय, हा प्रश्न खऱ्या अर्थानं या ठिकाणी उपस्थित होतोय. या ठिकाणी खटाव तालुक्याचे गट विकास अधिकारी असतील योगेश कदम, त्यांचंही या ठिकाणी दुर्लक्ष आहे. त्याचबरोबर इथले काय ग्रामपंचायत अधिकारी असतील, सरपंच, उपसरपंच असतील, या लोकांचं खऱ्या अर्थानं इथं फार मोठं
दुर्लक्ष असल्याचं या ठिकाणी जाणवतंय. आताच आपण सगळ्या ग्रामस्थांशी चर्चा केली, अख्खं गाव फिरून बघितलं, गावाचा अक्षरशः मसनवाटा किंवा त्यापेक्षाही दुर्दशा झाल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालेलं आहे. त्यामुळे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, त्याचबरोबर या भागातील जे नेते आहेत डॉक्टर दिलीपराव येळगावकर, त्याचबरोबर जे सध्याची ग्रामपंचायत ज्यांच्या ताब्यात आहे असं ते सांगतायत ते सुरेंद्र गुदगे. खरं तर मायनी हा अनेक नेत्यांचा बालेकिल्ला आजपर्यंत राहिलेला आहे, मात्र मायनीची ही दुर्दशा असेल तर अख्ख्या मतदारसंघाचा अंदाज लावलेला बरा. त्यामुळे या ठिकाणची जी अवस्था बघून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे या भागाला कोणता न्याय देणार, काय न्याय देणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय.